नमस्कार. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांअंतर्गत आता एक नवीन अर्ज आलेला आहे. हा अर्ज सर्व शेतकरी बांधवांना भरून द्यावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की मागील काही महिन्यांपासून अनेक शेतकरी बांधवांचे म्हणणे होते की आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. काहींचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद झाले आहेत, तर काहींचे नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद झाले आहेत. काही असेही शेतकरी आहेत ज्यांना या योजनांचे पैसे अजिबात येत नाहीत. या सर्व बाबींची आता शासनाने दखल घेतलेली आहे. बंद झालेले पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी आणि अपडेट म्हणून एक नवीन फॉर्म आणण्यात आलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला ठराविक ठिकाणी भरून द्यायचा आहे. हा फॉर्म नेमका कुठे मिळणार, या फॉर्ममध्ये कोणती माहिती भरायची आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा फॉर्म आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, केंद्र शासन अंतर्गत सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म, म्हणजे सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म. या फॉर्ममध्ये सर्वप्रथम शेतकऱ्याचे नाव भरायचे आहे. त्यानंतर शेतकऱ्याचे गाव, गट क्रमांक म्हणजे ज्या गटामध्ये शेतजमीन आहे तो गट क्रमांक, तालुक्याचे नाव भरायचे आहे. पुढे त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. आधार क्रमांकानंतर मोबाईल नंबर भरायचा आहे. येथे एक अतिशय महत्त्वाची आणि अनिवार्य बाब म्हणजे फार्मर आयडी. शेतकऱ्याची ग्रीस स्टॅकवर नोंदणी असणे आणि फार्मर आयडी काढलेला असणे आवश्यक आहे. जर अजून फार्मर आयडी काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्या, कारण 31 तारखेपूर्वी ही छाननी प्रक्रिया सुरू आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, एका रेशन कार्डवर नेमके किती शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. उदाहरणार्थ, एका रेशन कार्डमध्ये वडील आणि 2 मुले असतील आणि तिघांच्याही नावावर शेती असेल, किंवा वडील, आई आणि मुलगा अशा तिघांच्याही नावावर शेती असेल, तर यापैकी कोण लाभ घेत आहे याची स्पष्ट माहिती शासनाला द्यावी लागणार आहे. पत्नी लाभ घेत असल्यास तिचे नाव व नात्यामध्ये पत्नी, मुलगा लाभ घेत असल्यास त्याचे नाव व नात्यामध्ये मुलगा, पती लाभ घेत असल्यास त्याचे नाव व नात्यामध्ये पती असे स्पष्टपणे भरायचे आहे. यानंतर तपासणी संबंधी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. तपासणीवेळी लाभार्थ्याच्या नावावर भूमी अभिलेखात क्षेत्र आहे का, याचे उत्तर होय किंवा नाही असे द्यायचे आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्याने हे क्षेत्र 1/2/2019 पूर्वी धारण केलेले आहे का. मी वारंवार सांगतोय, 1/2/2019 पूर्वी जर तुमच्या नावावर शेती असेल तरच तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांसाठी पात्र ठरता. 2019 नंतर नावावर जमीन असल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही. यानंतर कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती, पत्नी आणि 18 वर्षांखालील अपत्य या तिघांपैकी फक्त एकच सदस्य पात्र असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लाभार्थी कोणत्याही संवैधानिक पदावर होता किंवा आहे का, माजी मंत्री, खासदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य होता का, सरकारी नोकरीत आहे का, पेन्शनधारक आहे का, आयकर भरलेला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी व्यावसायिक नसावा. लाभार्थी जिवंत असणे आवश्यक आहे. मृत असल्यास योजना बंद होते. एकूण 10 अटी आणि निकष आहेत. या सर्व अटींमध्ये पात्र असाल तरच हा व्हेरिफिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. या फॉर्मसोबत आधार कार्ड, 7/12 उतारा, 1/2/2019 पूर्वीचा जमीन फेरफार, रेशन कार्ड झेरॉक्स, फार्मर आयडी झेरॉक्स तसेच आवश्यक असल्यास मृत्यू दाखला इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतील. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयात, पंचायत समिती कार्यालयात किंवा तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडे मिळेल आणि तिथेच जमा करायचा आहे. जर तुम्ही सर्व अटी आणि निकष पूर्ण करत असाल तर तुमचे पीएम किसान योजनेचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होतील. ज्यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही ते नवीन अर्ज देखील करू शकतात. यासंबंधी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पेज फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.